नमस्कार मंडळींनो, तर आपला व्लॉग 3मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज स्टार्टिंग केली आहे खाली येऊनच, घरून काय स्टार्टिंग नाही केली. आणि आपण आता जातो आहे बस स्टॉपच्या इथे. आणि आजोबांना पहिला एकदा बाय करूया, ठीक आहे. आजोबांना बाय केलं, हे रेग्युलर आहे, तर बाय करतो आणि निघतो. चला तर बस स्टॉपच्या इथं जाऊ आपण. आज आपल्याला दर्शन झालं आहे डॉगेश भाईचं. डॉगेश भाई दहशत बसमध्ये आपण चढलेलो आहोत, बघू शकता तुम्ही. तर आपण डायरेक्ट सिडकोला जाऊन उतरू. आपण आता प्लॅटफॉर्मवरती पोचलेलो आहोत आणि मेल आलेली आहे. मेल ती गेल्यानंतर आपली ट्रेन येणार आहे 7:46ची. ती पकडून आपण अंबरनाथला जाणार आहोत. आता मी ठाणा स्टेशनला आहे, प्लॅटफॉर्म नंबर 5 वरती, ठीक आहे. मला आजची भीड दाखवतो किती आहे ती. इथं डॉगेश भाईला बिस्किटं घातलेली होती, पण डॉगेश भाईची दहशत, बिस्किटाला तोंड लावलं नाही. त्याला पाहिजे होतं फक्त बस हड्डी, बिस्किट नाही, हड्डी चाहिए अपने को. डॉगेश भाई फरार आहे अभी. आपली अजून ट्रेन आलेली नाही आहे, आपण वेट करतोय. बघू किती वेळापर्यंत, तर लेट आहे काय लवकर येते. ट्रेन आल्यावरती आपण परत एकदा कनेक्ट होऊ. ट्रेन आलेली आहे आता प्लॅटफॉर्मवरती, तुम्हाला दाखवतो मी. ट्रेनमध्ये मी चढलेलो आहे, बघू शकता. आज आपली आहे थोडीफार गर्दी आहे, तुम्हाला दाखवतो. हे ते झोपलेले आहेत शांत डाराडूर. हे आपली माणसं उभी आहे तिकडं, काही गेटवरती आहे. एवढी गर्दी आहे. आता रात्रभर झोपला तरी आता ट्रेनमध्ये झोपला आहे. बघायचं आहे, सांगायचं बात. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट भेटू अंबरनाथ स्टेशनला. तोपर्यंत बाय बाय. चला तर मित्रांनो, आता आपण बाहेर आलेलो आहोत ट्रेनमधून उतरून. ट्रेनमध्ये एक सीन झाला. अचानक विठ्ठलवाडीला TC चढले, एक लेडीज आणि एक जेंट्स. एवढी माणसांची तारांबळ झाली ना, तारांबळ. माणसं पळायला लागली त्या गर्दीत, एवढी गचडी होती. तरी माणसं इकडून तिकडे आपली पळायला लागली. बाहेर पडली एकदाची गेटमधून. उल्हासनगर जसं आलं, मारलं दोघा तिघांना फाईन. चालू होतं त्यांचं काम, फाईन मारायचं. पण तोपर्यंत उल्हासनगर आलं आणि उल्हासनगरला माणसं उतरली आणि पुढच्या डब्यात येऊन चढली काही जण. एवढ्या लोकांची हालत खराब झालेली ना आज पहिल्यांदा. एवढ्या दिवसाच्या प्रवासात आज पहिल्यांदा मी पण TC बघितला होता. हैराण म्हणजे हैराण. सगळे धावत बाहेर पडले. म्हटलं अचानक झालं काय. फक्त तो TC, एक लेडीज आणि एक जेंट्स. हे बघा, हे पण होते आमच्या ट्रेनमध्ये. समजलं तुला लगेच? हा, पाठीमागे होते ना, समजले. डायरेक्ट बाहेर मी पण निघालो ना बाहेर. तर आता एक काका पण आमच्यासोबत ट्रेनमध्ये होते, त्यांच्याकडे होती तिकीट. आणि मग काय, आम्ही आलो पुढे. आता मी तुम्हाला दाखवतो नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आणि पुढची वाटचाल. जय शिवराय. तर असं काही झालं, सगळ्यांचीच बंबेरी उडाली होती. सगळे विचलित इकडे धावतात. एक तर सांगतो, माझा 18 तारीखपर्यंत पास होता. एक सांगतो 17 तारीखला माझा संपला. खूप झोल चालू होते आतमध्ये. दुसऱ्या डब्यात येऊन चढलं, सगळे पुढे आले. तर
चला मग आपण रिक्षा पकडू आणि कामाला जाऊ. आज बघू शकता रिक्षा पकडण्यासाठी आम्हाला जरा जास्त वरती यावं लागलं, नाही तर खालीच पकडावी लागते. आज जरा लेट झालो यायला, म्हणून ही परिस्थिती, वरती यावं लागलं. हे आपले रोजचे रिक्षा सेटिंग करतात नंबरप्रमाणे, कोणालाही मध्ये घुसू देत नाही, तर ते काका होते ते. चला आपण आपली रिक्षा पकडू आणि कंपनीकडे जाऊ. चला मग आपण आता रिक्षामध्ये बसलेलो आहोत, तर जाऊ आता सचिन हॉटेल. आपण रिक्षातनं उतरलेलो आहे सचिन हॉटेलला. मला सचिन हॉटेल दाखवतो. हे आहे सचिन हॉटेल. इथं आम्ही येऊन उतरतो आणि इथं मग चालत जातोय. तर जाऊया आपल्या चालत चालत कंपनीकडे. चला भेटूया डायरेक्ट आता कंपनीच्या गेटवर. ठीक आहे, चला. मंडळी, आता आपण कंपनीकडे पोचलेलो आहोत, तर आपण डायरेक्ट भेटूया आता संध्याकाळी. थोडंसं काम करतो, थोडंसं चला सगळंच काम करतो आणि संध्याकाळी डायरेक्ट तुम्हाला भेटतो, त्याची कनेक्ट. ठीक आहे, तर तोपर्यंत तुम्हाला बाय बाय. डायरेक्ट भेटू संध्याकाळी. चला. तर नमस्कार मंडळींनो, आपण आता कंपनीमधून निघालेलो आहे आणि आता रिक्षा कुठं भेटते ती बघू स्टेशनला जाण्यासाठी. तर एकटाच आहे, कारण आज महेश सर पण नाही आहे. महेश सर आज थोडं लेट निघणार आहे, त्यांचं काम असल्यामुळे. त्याच्यामुळे आपण रिक्षा बघू. आणि मित्रांनो, आपण रिक्षातनं उतरलो आहे, पण आम्हाला अर्ध्यावरतीच उतरलं आहे रिक्षावाल्याने. कारण इकडं शिंदे साहेब आलेत असं म्हणतायत, त्यांचा कार्यक्रम आहे, सभा आहे. त्याच्यामुळे आम्हाला अर्ध्यावर उतरून आम्हाला स्टेशन भरत आता चालत जायचं आहे. त्यांनी सगळं जाम लावून ठेवलं आहे दोन्ही साईडने. आम्ही आपलं चाललो. तर तुम्ही बघितलंच असाल की सगळीकडे कसं जाम करून ठेवलेलं आहे दोन्ही साईडने. नाही रिक्षावाल्यांना खाली यायला भेटत आहे, ना इकडून तिकडे जायला भेटत आहे. त्यामुळे सगळ्या रिक्षा वरतीच आहेत आणि मेन म्हणजे पाठीमागे सोडत आहेत. स्टेशनवरून जी माणसं उतरलेले आहेत त्यांना सगळ्यांना चालत वरती जावं लागतं. वरती म्हणजे खूप पुढे जावं लागते. सगळ्या खुर्च्या बिर्च्या लावलेल्या आहेत आणि पूर्ण ब्लॉक आहे. तर एक सभेचा सगळ्यांनाच एक त्रास हा झालाच. बघू आता आपण स्टेशनला पोचलेलो, जाऊ दे आपल्याला आता काय त्यावर बोलून काय फायदा नाही. माणसांना त्रास होणार आहे तो होणार आहे. यांची सभा काय 4-5 तासाची असते. ठीक आहे, आपण स्टेशनला पण पोचलेलो आहोत आणि ट्रेन पण आपली आलेली आहे. तर पहिले आपण ट्रेन पकडू आणि तुमच्याशी परत कनेक्ट होतो. आपण ट्रेन पकडलेली आहे. आतमध्ये आपल्याला का बसायला आज जागा भेटलेली नाही आहे, कारण जास्त गर्दी नाही आहे. थोडी आहेत, सीट फुल आहेत सगळ्या. बघू आपण डायरेक्ट आता ठाण्याला भेटतो तुम्हाला. चालेल, बघतो बसायला कुठं सीट भेटते का मला. तर आपण घरी पोचलेलो आहोत आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक गोष्ट, जर तुम्हाला काही आणि वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.